संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. 3700 रुपये ऊस दर मागणीची चर्चा निष्फळ. 2 दिवसात कोल्हापुरात पुन्हा होणार बैठक. ऊस दर प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बोलावलेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरली. साखर कारखाना अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने ही बैठक स्थगित करण्यात आली. 2 दिवसात ही बैठक घेण्यात येईल असे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन 2023-24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व चालू 2024-25च्या गळीत हंगामात 3700 रुपयांच्या प्रति टन पहिल्या उचलची मागणी करण्यात आली. परंतु कारखाने सुरू झाले तरी दर जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना या संदर्भात निवेदन दिल्यानंतर त्यांनी ऊस दर प्रश्नी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. परंतु साखर कारखाना अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित न राहिल्याने शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे ऊस दराची पहिली बैठक निष्फळ ठरली. 2 दिवसात ही बैठक होणार असल्याने या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोर्टासमोर गेलो, कोर्टाला विनंती केली की मला मीटिंगला जायचं आहे, मी आजच्या दिवस मला परवानगी द्या. आणि इथं एक सुद्धा चेअरमन नाही. एमडी सोडून द्या, एमडीला काय अधिकारच नाही. पहिला ही मीटिंग स्थगित करा, दुसरी तारीख सांगा आणि नाही आलं तर जोड्या आणि लेखायला म्हणावं. काय गंमत चालल्या. मला सांगा की 15 तारखेला कारखाने सुरू झाले, आज तारीख 9 आहे. 14 दिवसाच्या आत FRP द्यायची होती. ज्यांनी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे? काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर? ठरवली काय FRP कुठे? काय सांगा मला, उत्तर द्यायचं आहे. प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कारखानदारांचा सुद्धा जाहीर निषेध. मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानचं मला उत्तर द्या. कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिशांनी कलेक्टर उंचावर बसायचं, बाकीच्यांनी खाली बसायचं. देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्ष पूर्ण झाली. कलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत.